मुळात या कायद्याचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर अशा प्रकारचा कायदा व्हावा असं आज जे सरकारने प्रस्तावित केलेलं आहे. तर याचं मूळ जर बघितलं की ह्या मंदिरांना ह्या जमिनी आल्या कुठून नेमक्या, तर मंदिरातला जो काही खर्च आहे, जो त्या ठिकाणी पुजारी किंवा एकूण जे काही सगळं तिथलं आरती वगैरे व्यवस्था जी काही करावी लागते, तर ही सगळी व्यवस्था ऑटोमॅटिकली होत राहावी या दृष्टीने पूर्वीच्या राजे महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अन्यही यांनी ह्या जमिनी ज्या आहेत तर त्या मंदिरांना देऊन त्यातून त्यांनी स्वतःचा खर्च चालवावा अशी व्यवस्था केली. आता झालंय काय की आता जमिनींच्या वाढत्या किमती पाहता या जमिनींवरती अतिक्रमणं चालू झाली, बळकावणं चालू झालं. आणि दुसरीकडे आता शासन कायदा काय करतंय, तर ज्यांनी ही जमीन बळकावलेली किंवा जे त्याच्यावरती वहिवाटदार म्हणून दावा करताय, तर त्यांनाच ही जमीन आता हस्तांतरित करायची. मग आज जर मंदिराकडची जमीनच गेली तर ह्या मंदिरामध्ये उद्या तिथे जो पुजारी असेल, तिथे जो पूजा अर्चेचा जो येणारा खर्च आहे, हा कशातून नेमका करायचा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मंदिरं जर जमीन मुक्तच जर झाली, आज एकीकडे बघतोय की ह्या कायद्यातच लिहिलेलं आहे की हा कायदा वक्फ बोर्डाला मात्र लागू होणार नाही. म्हणजे मशिदींनी हिंदू मंदिरांच्या जमिनी बळकवायच्या, त्या मंदिरांच्या जमिनी बळकवून त्याच्यावरती आपले दावा सांगायचा, आणि दुसरीकडे आपण पाहतोय की मंदिरांकडे असलेल्या जमिनी कमी कमी होत जाणार. तर येणाऱ्या काळामध्ये जर मंदिरांकडे जमिनीच नसतील तर ते मंदिरं टाळं लागून बंद पडतील. त्यामुळे जर हे सरकार हिंदुत्ववादी आहे, जर ह्या सरकारने हिंदुत्वाची भूमिका ठेवून जर निवडणूक लढवलेली आहे, तर तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अशा प्रकारचा कायदा सरकार नेमकं का करतंय असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि ह्या दृष्टीने आज सरकारच्या पुढे आम्ही आमची भूमिका मांडली. या कायदा आणल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दुष्परिणाम देखील मांडण्याचा प्रयत्न केला. आणि उद्देश यातून हाच आहे की सरकारला याची जाणीव करून देणं की बाबा लोकांच्या मनामध्ये या दृष्टिकोनातून एक आक्रोश आहे. आता सरकारने एक त्यात प्राथमिक टप्प्यामध्ये 30 जून पर्यंत हरकती नोंदवण्याची तारीख वाढवलेली आहे, किंवा यापूर्वी त्या विभागीय आयुक्तांकडेच फक्त देता येत होत्या, त्या आता तहसीलदारापर्यंत देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे हरकती नोंदवता येतील. पण आमचं म्हणणं हेच आहे की ह्या दृष्टीने जे काही हिंदुत्ववादी आहे, जे मंदिरांचे विश्वस्त आहेत, त्यांनी या संदर्भात अभ्यास करून आपापल्या हरकती नोंदवल्या पाहिजेत. जो हा मिळालेला कालावधी त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आणि शासनाला हे लक्षात आणून दिलं पाहिजे की बाबा अशा प्रकारच्या कायद्याला हा आमचा विरोध आहे आणि तो विरोध राहणार आहे. तर ही गोष्ट आज आपल्याला प्रदर्शित करायची आवश्यकता आहे.